नमस्कार, मी निर्भय महाराष्ट्र पार्टी निफाड तालुका अध्यक्ष संतोष यादव सोलापूर. आता आपण आलो आहे प्रभाग क्रमांक 6. 6 आणि 5. आता जो पूर्वीचा 5 होता, आत्ताचा झाला आहे 6. या ठिकाणी वीटभट्टी परिसर आहे. 6 नाही, हा 5 आहे. ठीक आहे, जो काय प्रभाग क्रमांक आहे 5 असेल 6 असेल, जे आपण असं परिसर आहे वीटभट्टी निफाड रोड. हा कचरा आहे, इथं कचऱ्यावर दाखव. पूर्ण दाखव. त्यानंतर हा मनाडी नाला आहे. आपण मी जिथं बोट केलं आहे माझ्या पाठीमागं तुम्ही पाहू शकता, पूर्ण झाड वाढलेलं आहे. काँग्रेस वगैरे काय असेल ते, जे झाडांचे प्रकार असतील ते आता मला एवढं माहिती नाही, हे वाढलेले. गेल्या अनेक वर्षांपासून येथील जे रहिवासी आहेत, रहिवाशांकडे एकदा हे करा. हे स्थानिक रहिवासी आहेत इथले वीटभट्टीवरचे. यांना गेल्या अनेक वर्षांपासून खूप मोठा त्रास आहे या गोष्टीचा. नुकतंच आता नगर परिषदेचं इलेक्शन झालेलं आहे, सत्ता स्थापन झालेली आहे. सत्ताधाऱ्यांनी सत्तेची खुर्ची हातात घेऊन आता त्याच्यावर विराजमान पण झालेले आहे. आणि गेले 1 महिन्यापासून त्यांनी सत्ता स्थापन करून झाला आहे. आणि जर 1 महिन्यामध्ये अशा स्लम एरियातली जर ही परिस्थिती असेल तर याकडे निश्चितच नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष असतील किंवा जे निवडून दिलेले या प्रभागातली जे नगरसेवक असतील त्यांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. भाऊ, किती दिवसापासून हा प्रकार इथं सुरू आहे आणि किती दिवसापासून गाडी येत नाही? 2 महिने कंप्लीट झाले. गाडी येत नाही, 2 महिन्याचं फील जास्त होईल. अच्छा. आणि आता जी हे झालंय, नवीन नगर परिषद झाली, तर त्या बाबतीत तुम्हाला येऊन कोणी काही आश्वासन दिले का? कोणी नाही आला. आतापर्यंत कोणीच आलं नाही असं तुमचं म्हणणं आहे. तर बघा काय होतं की आपण नवीन सत्ता ज्यावेळेस परिवर्तन करत असतो त्यावेळेस प्रत्येक नागरिकाची ही इच्छा असते की त्या सत्तेनी किंवा आपण जे निवडून दिलेले उमेदवार असतील त्यांनी आपलं सगळ्यात पहिलं ऐकलं पाहिजे. जर समजा तुमचं उच्चभ्रूवास्यांकडेच लक्ष असेल तर मग या गरिबांनी जायचं कुणाकडे? तर निश्चितच माझं यावेळेस आपले जे नगराध्यक्ष असतील त्यांना माझ्या हात जोडून विनंती आहे की या प्रभागांमध्ये लक्ष देऊन ह्या गोष्टीचा निचरा लवकरात लवकर करावा. अन्यथा येणाऱ्या काही काळांमध्ये असं नको व्हायला की नवीन सत्ता बसती आणि पहिल्याच आंदोलनात त्यांना सामोरं जावं लागलं. आणि या बाबतीत संतोष शिरोडकर हा हस्तक्षेप करून आणि जन आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही, हा माझा इशारा समजा किंवा गरीब जनतेची एक आवाज समजा, जो मला नगर परिषदेपर्यंत पोचवायचं आहे. तर तुमच्या मते काय वाटतं की हे किती लवकर साफ झालं पाहिजे? लवकरात तरी 2 दिवसामध्ये साफ झालं पाहिजे. आणि जर समजा नाही साफ झालं तर मग काय करायचं? मग पुढचं पाहू ना आपण काय जन आंदोलन करायचं. हा, करू ना. तर बघा, असा नागरिकांचा जर रोष लगेच येत असेल सत्तेत बसल्या बसल्या तर ही खूप मोठी खेदनीय बाब आहे. तरी येत्या 1 किंवा 2 दिवसामध्ये इथं ठीक आहे, गाड्यांची कमतरता आहे हे समजू शकतो, प्रशासन नवीन आहे हे पण समजू शकतो, पण किमान 1 दिवसाआड तरी गाडी गेली पाहिजे आणि ती इथं आलीच पाहिजे. आणि हे नागरिक असं म्हणताय, सांगा. 6 महिन्यापासून तसंच पडत आहे, कोणी उचलायलाच येत नाही. एक डब्बा टाकून द्यायला टाकून द्यायची. तर 6 महिने झाले, कोणी येतच नाही. 6 महिन्यापासून गाड्या ट्रॅक्टर येते तर रस्त्याने जाते. लहानली पोरं खेळतात ना आता, लय दिवसापासून. आता तू इथंच खेळत होता ना, तसं चालू ना. मारायला मग यांनी गाड्यामध्ये गालीत घालाय पाहिजे ना. जर घंटा गाड्या जर रस्त्यानेच गेले तर आतल्या कोण गोष्टी पाहिजे? घंटा गाड्या जर रस्त्यानेच गेले तर आतल्या गोष्टी कोण पाहिजे? हे जनताच पाहिजे फक्त. आणि त्याचप्रमाणे आपण आता इकडं बघू शकता की इथं स्त्रियांचं संडास बाथरूम आहे. त्याच्या आजूबाजूला बघा कसं झाडांचं साम्राज्य वाढलेलं आहे. तिथं जर समजा एखादा कीटक निघाला किंवा एखादा
हिंस्र श्वापद निघालं तर ते निश्चितच आता बिबट्यांचा सुळसुळाट होता. अशा अडचणींना भागात जर एखादी महिना गेली शौचालयास आणि जर तिच्यावर काही अटॅक झाला तर याला जबाबदार कोण? त्याचप्रमाणे येथील नागरिकांना म्हणजे पुरुषांना शौचालय नाही आहे अजूनही, पण फक्त स्त्रियांचं शौचालय, पुरुषांचं शौचालयच नाही. म्हणजे पुरुषांना आजही उघड्यावर जावं लागतं. त्याचप्रमाणे आजूबाजूला मळ्यावाले लोक आहे, त्यांची पण ओरड येते का तुम्ही आमच्या बांधाला येऊन शौचालयाला बसता. मग या लोकांनी करायचं काय आता? तर ही जी सत्ता आता बसली हिला मी हात जोडून विनंती करतो की आपण लवकरात लवकर या नागरिकांकडे लक्ष देऊन त्यांचे जे विषय असतील ते किती लवकर आपल्याला मार्गी लावता येईल याकडे लक्ष द्यावं. त्याचप्रमाणे पाराशरी नदी आपल्याजवळून वाहती आहे, तिच्यातसुद्धा इतकी घाण झालेली आहे, तिचासुद्धा त्या घाणीचा उपसा झाला पाहिजे. जे पाणी तुंबतं आहे त्याच्यापासून जे मच्छर तयार होतात, आरोग्याचं हानिकारक परिस्थिती निर्माण होत असते त्या तुंबलेल्या पाण्यामुळं, तर तिची पण स्वच्छता झाली पाहिजे. या गोष्टीकडं जे सत्तेत बसलेले लोक आहेत आता त्यांनी लक्ष द्यावं आणि किमान ह्या परिसरामध्ये ह्या नाही, मी पिंपळगावातल्या प्रत्येक झोपडपट्टी एरियामध्ये जे झोपडपट्टी एरिया आहे पिंपळगाव परिसरामध्ये किमान गाड्यांची कमतरता आहे असं जरही गृहीत धरलं तर किमान एक दिवस सोडून दुसऱ्या दिवशी गाडी गेलीच पाहिजे. दर दिवसा आड गाडी तिथे स्वच्छतेला गेली पाहिजे, कर्मचारी गेले पाहिजे. काय होतं, तुम्ही फक्त रस्त्यांची स्वच्छता करताय, रस्त्यांवर लोक राहत नाहीये, लोक वस्तीत लोक राहत आहे. संडास साफ करायला सुद्धा ट्रॅक्टर येते नाही ना धुवायला. या जर नागरिकांच्या जर अशा अडचणी आहे मग आपण करतोय का? तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपण या गोष्टींकडे लक्ष द्यावं. या संदर्भात आपण लवकरच नगर परिषदेला निवेदन देणार आहोत. धन्यवाद.